नमस्कार. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द व्यक्त करणार आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हम बुलबुल है उसकी वो गुल सीता हमारा. हम बुलबुल है उसकी गुल सीता हमारा. सोनेरी सूर्यांची सोनेरी किरणे. सूर्यांची सोनेरी किरणे. सोनेरी किरणांची सोनेरी दिवस. सोनेरी किरणांची सोनेरी दिवस. भारतीय इतिहासातील सोनेरी सुवर्ण दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस. तर मित्रांनो, असे म्हटले जाते की या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा अन्याय व अत्याचार वाढत जातो तेव्हा त्या अन्याय व अत्याचाराला दूर करण्यासाठी एक ना एक महामानव या भूमिमायेवर जन्म घेतो. जसे की त्रेतायुग रामायणामध्ये रावण जेव्हा लोकांना मारत सुटला तेव्हा त्यावेळी रामाने जन्म घेतला, तो अन्याय दूर केला. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तो अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी अनेक महान समाजसुधारकांनी जन्म घेतले. जसे की भगत सिंग, राजगुरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू. हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समानता निर्माण करण्याचा उत्सव आहे. भारत ही मातृभूमी आहे. आपल्या भारतात अनेक प्रकारची जातपात धर्मांची लोक एकत्रित राहतात. हा दिवस शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांच्या पातळींवर सर्वींकडे झेंडावंदन साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो, त्यांचे नेमके महत्त्व काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे. प्रजासत्ताक दिनांमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किती मोठे योगदान आहे ते खरंच समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी हा प्रजासत्ताक दिवस पाहण्यासाठी स्वतःची जीवाचीही पर्वा केली नाही. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांची साधी आठवण काढली जात नाही. ही तर फार मोठी शोकांतिका आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून पूर्ण केलं. याला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. 26 जानेवारी 1950 ला संविधान अंमलात आणले. संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना समता, बंधुता आणि समानता या न्यायाची वागणूक मिळते. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्य केवळ अधिकाऱ्यांचे पालन करण्यापुरतेच मर्यादित नाही, तर स्वातंत्र्य हे कर्तव्य पार पाडणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपले संविधान आपल्याला काम करण्याची प्रेरणा देते. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होत जाते. भारतात राहणाऱ्या
सर्व लोकांकरिता हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. कोणत्याही धर्मांचा जातींचा हा देश नाही, तर सर्व धर्मातील लोकांचा देश आहे. त्याचबरोबर आपला देश हा लोकशाही मानणारा देश आहे. या देशात राजेशाही नाही आणि हुकुमशाही नाही. लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आणि त्या सर्व प्रतिनिधी मिळून घेतलेला निर्णय प्रक्रिया ही लोकशाही प्रक्रिया आहे आणि त्यामधून निर्णय घेतला पाहिजे. या देशातील सर्वच लोकांना आर्थिक व राजनैतिक न्याय विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य आहे. हा दिवस आपल्यामध्ये जागृती निर्माण करतो. आपल्या देशभक्तीचा संदेश देतो, प्रेरणा देतो. आज आपण पूर्वजांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपण एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात मुलांचे प्रश्न भवितव्य घडवण्यासाठी एकत्रित येऊन आपल्याला देशांसाठी कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपल्या देशाला आणखी मजबूत विकसित करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी आणि वीरांनी त्यांचा जीव गमावला आहे. त्यामुळे आपण त्यांना विसरून चालणार नाही. मला असे म्हणायचे आहे की आजचा दिवस नुसता सुट्टीचा नाही, तर तो आपल्या देशांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन करूया. भारत देशाला उंचीवर नेण्याचे कार्य सदैव करीत राहूया. आज मी एवढे बोलतो आणि सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.